आज 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 श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा झाली। आपल्याला हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की ज्यावेळेला विशेष सर्वसाधारण सभा असती ती ठराविक विषयासाठीच असते, ह्याच्यामध्ये इतर कुठलेही विषय त्यामध्ये असत नाहीत। त्यामुळं जो विषय होता त्या विषयाला अनुसरूनच त्या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे तो विषय माननीय चेअरमन बाळासाहेब शेंडे यांनी मांडल्यानंतर त्या ठिकाणी एकतर जवाहर सहकारी साखर कारखान्याने त्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याबरोबर जो करार केला होता तो संपुष्टात आणल्याचं पत्र आम्हाला दिलं। ते आल्यानंतर आम्ही जवाहर सहकारी साखर कारखान्याबरोबर त्या ठिकाणी त्यांचे सगळ्या प्रमुख मंडळींबरोबर प्रत्यक्षामध्ये त्यांचे चेअरमन प्रकाश अण्णा आवाडे साहेब यांच्याबरोबर चर्चा केली, परंतु त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे एकंदरीत प्राप्त साखर उद्योगासमोर असणारे आव्हानं लक्षात घेता त्यांनी पूर्णपणे असमर्थता दर्शवली आणि जे काही परिणाम आणि जे काही आर्थिक त्यांना तोटे सहन करावे लागतील ते करण्याची त्यांनी तयारी दर्शवली की सातत्याने दरवर्षी होणारा तोटा आम्हाला आणि आमच्या सभासदांना त्या ठिकाणी आम्हाला सांगणं कठीण जातं आहे। त्यामुळे एकदाच काय असेल तो तोटा आम्ही स्वीकारायला तयार आहे, परंतु आम्ही इथून पुढं हा करार चालवू शकत नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती। हा करार जो संपत आहे हा 7 वर्षाच्या आत संपत आहे आणि श्रीराम आणि जवाहर याच्यामध्ये बंधनाकर आहे की 7 वर्षाच्या आतमध्ये जर करार त्यांनी जर मोडला तर 8 कोटी रुपयाचं त्यांनी कॉम्पन्सेशन हे श्रीरामला द्यायला पाहिजे। त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा 8 कोटी कॉम्पन्सेशन देण्याची तयारी त्या ठिकाणी दर्शवलेली आहे। हा मुद्दा होता, तो करार एक संपुष्टात आला आणि तिथून पुढं पुन्हा कारखाना चालवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही स्वतः चालवायच्या दृष्टीने विचार केला। आम्ही 2 प्रपोजल तयार केले। एक प्रपोजल आम्ही सातारा जिल्हा बँकेला पाठवलं, दुसरं प्रपोजल NCDCला आम्ही पाठवायच्या दृष्टीने तयार केलं। NCDCचं प्रपोजल हे शासनाच्या माध्यमातून पुढं जातं, त्याला बराचसा काळ जातो। जिल्हा मध्यवर्ती बँकेला आम्ही प्रपोजल जे दिलं त्याच्यामध्ये जवाहरला जे काही त्यांनी मशिनरीमध्ये गुंतवणूक केलेली होती तिचा घसारा वजा जाता आणि त्याचबरोबर त्यांचं आमच्याकडं असलेलं जे काही डिपॉझिट आहे त्याच्याकरता आणि शिवाय कारखाना चालवण्याकरता प्री सिजनल आणि HNT याच्यासाठी कर्ज मिळावं म्हणून आम्ही तो साधारण 102 कोटीचा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी सादर केला होता। तो त्यांनी त्या ठिकाणी नाकारला। त्याचं प्रमुख कारण सांगितलं की तुमचं नक्त मूल्य हे उणे आहे आणि त्यामुळे ज्या कारखान्याचं नक्त मूल्य उणे असेल त्या कारखान्यांना आम्ही कर्ज पुरवठा करू शकत नाही। आणि त्याचबरोबर आत्ताची जी सर्वच एकंदर साखर कारखानदारांची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी ती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी आम्हाला कर्ज पुरवठा देण्यास त्यांनी पूर्णपणे असमर्थता दाखवली। पैसे कुठूनच उभे राहत नाही हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी हा कारखाना पुन्हा चालवायला देण्याशिवाय पर्याय नाही आणि सीझन हा जवळ आलेला आहे। सीझनची कामं वास्तविक इतर कारखान्यांची चालूही झाली। आपलंही काम हा श्रीराम सहकारी साखर कारखान्याचं आतलं जे ओव्हरऑलिंगचं काम आहे ते चालू ठेवलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी तोडणी वाहतूकदार कॉन्ट्रॅक्टर असतात, ते आपल्याला घ्यावे लागतात, त्यांना पैसे द्यावे लागतात। हे सर्व आत्ता प्रत्यक्षामध्ये चालू होतं आणि हे जर वेळेत झालं तरच त्या ठिकाणी तोडणी वाहतूक यंत्रणा येत असते आणि या सर्वाचा विचार करून आपल्याकडून जर पैसे उभे राहत नसतील हा कारखाना बंद कुठल्याही परिस्थितीत राहता कामा नये असा विचार करून त्या ठिकाणी कोर्टामध्ये आमच्या संदर्भात जो प्रशासक नेमल्यानंतर आम्ही कोर्टात गेलो, तो प्रशासक त्या ठिकाणी उठवला गेला, परंतु प्रशासक उठवत असताना त्या ठिकाणी कोर्टाने आम्हाला फक्त दैनंदिन कामकाज आणि कुठलेही धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाहीत अशा प्रकारचे त्या ठिकाणी आदेश पारित केले होते। त्यामुळे त्याच्या विरोधात, त्या आदेशाच्या विरोधात आम्हाला जाणं क्रमप्राप्त होतं आणि कोर्टाला आम्ही ते दाखवलं की अत्यंत अर्जंट मॅटर आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला हा कारखाना
चालू ठेवायचा असेल, या कारखान्यावर अवलंबून असणारे कामगार असतील, शेतकरी असतील, यांचं आपल्याला अस्तित्व ठेवायचं असेल तर आपल्याला हा कारखाना चालवायला द्यावा लागणार आहे. आम्ही अशा प्रकारचं प्लीडिंग आमच्या वकिलांनी केलं. त्यांचेही वकील होते, त्यांचे 2 वकील आहेत, एक सरकारी वकील आहेत आणि एक स्वतः त्यांचे भोसले साहेबांनी दिलेले खाजगी वकील आहेत. त्यांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला की हा आता जो शासनाने नवीन GR काढला आहे की ज्या संस्थांचं त्या कार्यकाळ संपतो त्या ठिकाणी आपोआप प्रशासक येणार, हा एक मुद्दा त्यांनी मांडला. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठलंही यांना दैनंदिन कामकाज करायचं नाही, अशा प्रकारचं दैनंदिन कामकाजाशिवाय धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी प्लीडिंग केलं. ते कोर्टाने ते ऐकून घेतलं, परंतु एकंदर परिस्थिती पाहता कोर्टाने त्या ठिकाणी हा कारखाना चालवायला देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की न्यायालयाने प्रस्तुत अर्जदारास आपल्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यास, आयोजित करण्यास किंवा त्याबाबत सूचना देण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून अर्जदाराच्या मालकीचा श्रीराम सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याचे कामकाज चालवण्यासाठी एखादी संस्था, व्यक्ती, पेढीची नियुक्ती करण्याबाबत सर्व आवश्यक निर्णय घेता येतील. अशा संस्था, व्यक्तीच्या नियुक्तीसाठी भाडे करार, लीज ॲग्रीमेंट किंवा भागीदारी करार, पार्टनरशिप किंवा तत्सम कोणताही करार करण्यात येईल. अशा प्रकारचे कोर्टाने त्या ठिकाणी आदेश पारित केल्यावरती आपण ही सभा काढलेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही बेकायदेशीर कुठलंही त्यामध्ये आमच्याकडून झालेलं नाही. आणि त्यामध्ये हे करत असताना त्या ठिकाणी सरकारी वकिलांनी एक मुद्दा काढला की त्या ठिकाणी शासनाने एक GR काढलेला आहे, कारखाने चालवायला द्यायचे तर त्या GRच्या माध्यमातूनच ते कारखाने चालवायला द्यावे लागतात. आणि हा 8/9/2020चा जो GR आहे आणि त्या GRच्या अनुषंगाने त्या GRला अधीन राहून त्या ठिकाणी हा कारखाना चालवायला द्यावा, अशा प्रकारचा कोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. आणि आपण ह्या GRच्या आधारावरच हा कारखाना चालवायला देणार आहोत. आणि हा कारखाना चालवायला देत असताना ह्या GRच्या आधारावरच त्या ठिकाणी आपण आत्ताच्या घटकेला सर्व म्हणजे नोटीस काढण्यापासून, सभासदांना कळवल्यापासून, त्या ठिकाणी पेपरला जाहिरात देण्यापासून, त्या सर्व त्या GRच्या प्रमाणेच आपण त्या GRची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेच त्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. त्यामध्ये कुठेही काही ज्या GRमध्ये आहे त्याचं कुठलाही त्यांचा मुद्दा हा डावललेला नाही. सर्व मुद्दे घेऊनच आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत. यामध्ये आपल्याला जरूर सांगायला पाहिजे, कारण त्यांनी एक वेगळाच मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे. आजच्या या सभेचा त्यांचा काही संबंध त्या विषयाचा नव्हता, परंतु एक प्रकारची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि ज्यावेळेला गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही हा कारखाना ज्यावेळेला जवाहरला चालवायला देण्याचं ठरवलं, त्यावेळेला मंत्री समितीची त्या ठिकाणी बैठक झाली. मंत्री समितीच्या बैठकीमध्ये त्यावेळेला सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील होते आणि राज्यमंत्री आदरणीय नामदार शंभूराजे देसाई साहेब होते. त्यामध्ये शंभूराज देसाई साहेबांनी त्यांचं मत तिथं त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि ते म्हणतात या कारखाना 15 वर्ष देण्याच्या ऐवजी 5च वर्ष द्यावा आणि एकंदरीत प्रतिवर्षी किमान 200 रुपये मूळ कारखान्यास नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावा. नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावा, नफा झाला तर द्यावा. म्हणजे याच्यामध्ये कुठेही करारामध्ये 200 रुपयाचा उल्लेख नाही. याच्यामध्ये एकटा श्रीराम नाही, इतर 2 कारखाने सुद्धा आहेत. त्यामध्ये मधुकर सहकारी साखर कारखाना फैजापूर आहे, आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज आहे आणि हा 2 श्रीपतराव शिंदे कारखाना एक आहे. आणि ह्याच्यामध्ये मंत्री समिती फक्त परवानगी देते. मंत्री समिती त्या ठिकाणी कुठेही किती रुपयाला द्यायचा, त्याचे करार कसा असावा याच्या संबंधी कुठेही उल्लेख करत नाही. GR प्रमाणेच आपल्याला करार करावा लागतो आणि GR प्रमाणे त्या ठिकाणी GR आहे का तुमच्याकडे?
जी आर प्रमाणे त्या ठिकाणी जे काही तत्कालीन आमचा साधारण आपण 2,500 टनाचा कारखाना त्यावेळेला होता, आता 5,000 झालेला आहे. त्याचं जे भाडं आहे ते जी आर प्रमाणे त्या ठिकाणी जवारनी देण्याचं मान्य केलं. परंतु एकंदरीत आमचा जो कॅश फ्लो आहे ते जर भाड्याचा विचार करता तर कॅश फ्लो आणि शेवटी 15 वर्षांनी 0-0 अशी परिस्थिती असायला पाहिजे, ती बसत नव्हती. म्हणून डिस्टिलरीचं भाडं त्यांनी वाढवून दिलं आणि दोन्ही मिळून त्यांनी 4 कोटी रुपये देण्याचं त्या ठिकाणी ठरलं. ते भाडं किती देतात हा श्रीरामच्या फायद्यापेक्षा सभासदाला, ऊस उत्पादकाला या परिसरातील जो काही दर आहे, कॉम्पिटिशनमध्ये दर द्यावा लागतो, तो काय दर आहे तो दर त्यांनी देणं अपेक्षित होतं. कामगारांचे पगार, कामगारांचा बोनस जो काही ह्या परिसरामध्ये ठरेल, या ठिकाणी 20% बोनस ठरतो, त्याप्रमाणे तो देणं अपेक्षित होतं. आणि ते त्यांनी गेल्या 15 वर्षापूर्वी आणि चालू 5 वर्षामध्ये पूर्णपणे अदा केलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 200 रुपये ते जर अधिक देत असतील तर मग त्या ठिकाणी सभासदांना, ऊस उत्पादकाला तेच पैसे कमी गेले असते. त्यामुळं हा 200 रुपयाचा विषय हा केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमचे विद्वान वकील नरसिंग निकम साहेब हे करत आहेत. ते शंभूराज देसाईंनी मांडलेलं त्यांचं मत आहे, परंतु त्यांनी त्यामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे, नफ्यातील हिस्सा. आता किती नफा झाला 15 वर्षामध्ये भागीदारीला हे आमचे चेअरमन साहेब सांगतील. आणि त्याचबरोबर त्यांचा जो दुसरा मुद्दा आहे की एवढे वर्ष कारखाना चालवायला देऊन सुद्धा आज तुम्हाला 115 कोटी रुपयाचं देणं कसं दिसतं. आता दुर्दैवाने त्यांना कशा प्रकारे ते ऑडिट रिपोर्ट वाचतात मला माहीत नाही. देण्यामध्ये भाग भांडवल सुद्धा असतं, गंगाजळी सुद्धा असते. हे आपण देणं, आपलं सभासदाचं शेअर्स हे देण्यामध्येच दिसत असतं. सभासदाचे शेअर्स हे कारखान्यात जे असतात ते देण्यामध्ये दिसतात. भाग भांडवल, गंगाजळी हे देण्यामध्ये दिसतात. त्याचा सर्व हिशोब प्रत्यक्षात किती देणं आहे हे आमचे आदरणीय चेअरमन साहेब आपल्याला ह्या ठिकाणी सांगतील. आणि त्याचबरोबर गेल्या 15 वर्षात आणि गेल्या 5 वर्षात, पहिल्या 15 वर्षामध्ये भागीदारी तत्वावर कारखाना चालत होता. पण ही भागीदारी अशा प्रकारची होती जे करारामध्ये नमूद केले की तोटा जो होईल तो जवारचा, हे स्पष्टपणे नमूद केले. आणि गेल्या 5 वर्षात ऑपरेशनल पार्टनर म्हणूनच जवार होतं. त्यामुळं जे काही कर्ज घेतलं जाईल, जो काही तोटा होईल, हा सर्वच्या सर्व जवारचा, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण हा दुसरा करार केलेला होता. तर या ठिकाणी पहिला मुद्दा त्यांचा जो होता की तुम्ही एवढे वर्ष देऊन एवढंच देणं कसं, त्याच्याविषयी चेअरमन साहेब खुलासा देतील. आणि एकंदरीत किती तोटा त्या ठिकाणी या 15 आणि 5 वर्षात त्या ठिकाणी या भागीदारीला नंतर श्रीराम जवारला किती झाला आहे याच्याबद्दलही माहिती देतील. आत्ताच बाबांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. मी फक्त 2 मुद्द्याचा विषय क्लिअर करतोय. त्यामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये अजून करार झाला भागीदारी तत्वावर. विरोधकांनी किंवा वकील साहेबांनी आज सांगितलं आहे की त्या 15 वर्षात तो नफा तोटा पत्रक किंवा त्या संपूर्ण माहिती आम्हाला दिलेली नाही. ती संपूर्ण माहिती आपल्याकडे तयार आहे. तो करार होता तो पार्टनरशिपमध्ये होता आणि त्याचा काय नफा झाला असेल तर तो सभासदाला का दिला नाही असा एक त्यांचा प्रश्न होता. त्यावर माझं असं उत्तर आहे की गेल्या 15 वर्षामध्ये कारखान्याची परिस्थिती असेल किंवा 1750वरून 2,500पर्यंत कारखान्याला 3,000वरून नेला, काही कर्ज झाला, ह्या संपूर्ण हिशोब जर केला गेल्या 15 वर्षाचा तर त्यामध्ये श्रीराम जवाहर कारखाना किंवा जवाहरला 44 कोटी रुपयाचा तोटा आहे. पहिल्या 15 वर्षामध्ये त्यांना 44 कोटी रुपयाचा तोटा आहे. त्यामुळे तिथं नफाच झाला नाही. तर पार्टनरला नफा मिळणार नाही, पार्टनरला मिळाला नाही याचा अर्थ सभासदाला तो मिळणार नाही, म्हणजे तो तोटा आहे. दुसरा विषय असा आहे की गेल्या 4 वर्षामध्ये किती नफा झाला. तर गेल्या 4 वर्षामध्ये 23-24ला 13,42,97,000 तोटा झालेला आहे. आणि 25-26ला 19,16,97,000 तोटा आहे. फक्त 24-25ला 9,75,000 फक्त तोटा आहे. ते मी फायदा आहे. ते का दिसतोय तर घसाऱ्यामध्ये 23.13 कोटी नफा तोटा पत्रकाला जमा घेऊन
तो नफा दर्शवलेला आहे. मग याचा अर्थ गेल्या 5 वर्षामध्ये सुद्धा त्या संस्थेला तोटा झालेला आहे. त्यामुळे हा तोटा किंवा त्यातून मिळाला नफा कुठंतरी सभासदाला देणं किंवा कुणीतरी घशात घातला किंवा खाल्ला असं म्हणतात, ते एकदम चुकीचं आहे. आमच्याकडे ऑडिट आहे, सगळे रिपोर्ट आहेत, त्यांनी केव्हा येऊन पाहावं. दुसरा मुद्दा फक्त एकच आहे की श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर कर्ज किती आहे. कदाचित त्यांना अहवाल वाचता येत नसेल, त्यांनी अहवालाचं पुस्तक वगैरे दाखवून सांगितलं की एक गेल्या वर्षीचा अहवाल आहे 132,20,21,478 कर्ज आहे कारखान्यावर. आता याची जर बेरीज केली तर भाग भांडवल परिशिष्ट 1 मध्ये 13,25,36,000 आहे. हे भाग भांडवल आहे, ते सभासदांचे पैसे आहेत, हे कर्जामध्ये धरले जात नाहीत. भाग भांडवल अनामत पूर्वीची जी होती त्यांनी सांगितलं अनामत जमा करून घेतली, त्याच्यावर आम्हाला व्याज मिळत होतं वगैरे, पण त्या परिस्थितीमध्ये कारखाना एवढा अडचणीत होता म्हणून आम्ही बुडीत न जाता आम्ही ते अनामतमध्ये टाकलेले आहेत 4,14,00,000. आणि गंगाजळ निधी अगदी पहिल्यापासून 56 सालापासून जो गंगाजळ निधी आहे, तर आता गंगाजळ तुम्ही कसं टाकता काय आपल्याला माहिती, जे काय बुडीत असं सगळं ते गंगाजळमध्ये जातं. 78,79,00,000 आहे. ह्याची सगळ्याची बेरीज केली तर 96,48,00,000 रुपये होतं. आता राहिला कुठला विषय, आम्ही 100% मान्य करतोय की शासकीय देणी, ऐच्छिक ठेवीची देणी आणि काय ठराविक असेल तर व्याज देणे. आता इथं परिशिष्ट 4 मध्ये काय सांगितलं आहे 33 कोटी देणे. तुम्ही जर हा अहवाल बारकाईने पाहिला तर परिशिष्ट 4 मध्ये काय असतं की त्या महिन्यातलं किंवा त्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातला पगार द्यायचा असतो, तो हिशोबात येतो. कंत्राटदाराचं बिल द्यायचं असतं, ते हिशोबात येतं. काय अनामत असतील ते हिशोबात येतं. हे जे पैसे असतात ते पुढच्या महिन्यामध्ये पेड केले जातात. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला तर माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत आपण म्हणतोय कारखाना 100% नील झालेला आहे. 100% नील झालेला आहे. फक्त किरकोळ देणे आहेत. आपल्या कारखान्यावर कर्जाचा किंवा व्याजाचा एकही रुपया कर्ज नाही. जे कर्ज आहे ते काही कोर्ट मॅटरचं कर्ज आहे. उदाहरणार्थ आपलं कोळकी लिफ्ट आहे, फार पूर्वीचं कोळकी लिफ्ट आहे, ती कोर्ट मॅटर आहे आमची. त्या कोर्ट मॅटरमध्ये फक्त 39,53,000 कोर्टाने आदेश दिले तर ते देणे. त्याला फार दिवस झाले, कोर्टात आपली केस आहे. दुसरं ते लायसन फी. आपले जे कंट्री लिकर आणि फॉरेन लिकर आहे, कंट्री लिकरचं फक्त 2 वर्षाचं लायसन फी थकलेली आहे. फॉरेन लिकरची 12 सालापासून थकलेली, ते आपण युनिट दोन्ही बंद आहे म्हणून आपण ते लायसन फी भरलेलं नाही आणि आपण त्यासाठी कोर्टात गेलेलो आहे. आमचं हे युनिट बंद आहे, त्यामुळं आम्हाला ही जी तुमची लायसन फी आहे ती माफ करण्यात यावी किंवा दंड व्याज काय असेल ते माफ करण्यात यावे. तो कोर्ट मॅटरचा खर्च आहे. फक्त आमचं महत्त्वाचं एकच आहे, कामगार जे देणे आहेत, कामगारचे अनामत किंवा देणे. ज्यावेळेस कारखाना आपण ताब्यात घेतला त्यावेळेस कामगाराची देणे 18 कोटी होती. आता फक्त 85 लाख ते मी ग्रॅच्युटी आणि कामगार अनामत, ग्रॅच्युटीचे काय गेल्या वर्षीच राहिलेले आहेत, हे दोन्ही विचार केला तर फक्त 85 लाख त्यांचं कामगाराचं देणं, त्याच्यावर काय व्याज वगैरे काय नाही. आता दुसरं प्रॉव्हिडंट फंड 81,53,000 आहे. आणि ऐच्छिक ठेवी आपल्या ज्या सुरुवातीला कारखाना चालू होत असताना अडचण आली तेव्हा ऐच्छिक ठेवी 4-4.5 कोटी गोळा केल्या. त्यातल्या फक्त 50 लाख रुपये द्यायचे राहिलेत. ते का द्यायचे राहिलेत ती लोक आमच्यापर्यंत पोचली नाहीत. बऱ्याच वेळा कोणाच्या पावत्या हरवल्या असतील किंवा कोणाला माहिती नसतील दिलेले, फक्त 50 लाख रुपये ते द्यायचे राहिलेले आहेत आणि त्याचं व्याज होणारं 27 लाख. असं 78.71 ते देणं. हे सगळं देणं सोडलं, बाकीचं बँक वगैरे सोडलं तर सगळा हिशोब 2,45,00,000 बिनव्याजी. हे फक्त कोर्ट मॅटरचं वगैरे हिशोब केला तर तेवढं देणं आहे. खालचे जे आकडे 17-18 कोटी आहेत ते आपण जवाहरला जे देणं होतं ते देणं आता येणाऱ्या हिशोबामध्ये, आत्ताच आपण सकाळच्या मिटिंगमध्ये जी विशेष सर्वजण सभा झाली त्यामध्ये ते सगळं कॅल्क्युलेशन करून पुढच्या पार्टीला आपण ते वर्ग केलेलं आहे. त्यामुळे ते देणं आता आपल्याला राहिलेलं आहे. ते भविष्यामध्ये काय होईल त्या पद्धतीने होणार आहे. पण जे आता तुम्ही 132 कोटी म्हणताय ते माझ्या माहितीप्रमाणे बिनव्याजी 2,45,00,000 फक्त आपल्याला कोर्ट मॅटरचे किंवा इतर कामगाराचे काही किरकोळ असतील तेवढंच देणं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलंही देणं नाही. त्यामुळे उगाचच काहीतरी अहवाल दाखवायचा आणि सांगायचं की आमचं एवढं 132 कोटी देणं आहे वगैरे वगैरे, तर हे एकदम साफ चुकीचं आहे. तुम्ही आमच्याकडे केव्हा या, आमचं रेकॉर्ड बघा, कुठली देणे आहेत ते आम्ही 100% तुम्हाला दाखवू. फक्त काहीतरी खोटं बोलायचं आणि सभासदांचा गैरसमज करायचा हे कुठेतरी थांबवा असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद.
ह्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. गंगाजेळी व इतर देणी 78 कोटी आणि भाग भांडवल 13 कोटी. हे तुमचं देणं हे नोशनल असतं, म्हणजे ते कुठेही तुम्ही गेला तरी भाग भांडवल, आता आमचं उद्या 100 कोटी झालं, 100 कोटी देणं दिसणार. ते नोशनल देणं आहे. हे काय शेअर्स ते कारखान्यातच आहेत, सभासद जे आहेत, त्यामुळं त्यांनी मागितलं तर त्याचं म्हणजे त्याचे पैसे असल्यामुळे ते देणं दिसतं. ते सुद्धा ते देण्यात पकडतात. म्हणजे त्यांना दुर्दैवाने हे नीट ते अभ्यास न करता, ते वार्षिक अहवालाचा अभ्यास न करता ते बोलत असतात. त्यामुळे दुर्दैवाने हा विषय त्यांच्या लक्षात आला नसेल. आणि दुसरा जो विषय आहे की भाडे तत्वावर ज्यावेळेला आपण कारखाने चालवायला देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कागदच देतो. तो जो GR आहे, ते GR प्रमाणे 1250 ते 2500 त्या ठिकाणी जर कारखाना असेल तर पश्चिम महाराष्ट्रासाठी 1.5 कोटी आहे. 2.5 ते 5 असेल तर 3 कोटी आहे. 5 ते 7.5 असेल तर 3.5 कोटी आहे. आणि 7.5 ते 12.5 असेल तर 4 कोटी. तर ह्याच्यामध्ये आपला 5 ते 7.5च्या मध्ये आहे असं आपण गृहीत धरलं तर आपल्याला 3.5 कोटी यायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपल्याला 5.5 कोटी आहे. म्हणजे आपण त्यामध्ये वाढवून घेतो आणि ते वाढवून घेण्याचा उद्देश आहे. त्याशिवाय कॅश फ्लो बसत नाही. 15 वर्षांनी 0 दिसत नाही आणि त्यामुळं त्यांना 5.5 कोटी दिल्याशिवाय त्याच्याबरोबर डिस्टिलरी आहे, त्याच्याबरोबर गत्यंतरच नव्हतं त्यांना. 5.5 कोटी जर त्यांनी दिले नसते तर ह्याच्याप्रमाणे जायचं म्हटलं तर कॅश फ्लोच बसत. म्हणजे ते जे आपल्याला जे पैसे आता जवाहरचे देण्याकरता देणार आहे, आपल्याला फक्त जवाहरचेच देण्याकरता पैसे लागणार आहेत. इतर तर कशासाठी पैसे आपल्याला लागत नाहीत. आणि जवाहरचे किती आहेत तर अंदाजे साधारण 85 ते 87 कोटीच्या आसपास असतील. त्याच्यामध्ये जे काही ठरेल त्याप्रमाणे पहिल्यांदा जे आपल्याला 35 कोटी देणार आहेत त्यापैकी 15 कोटी हे बिनव्याजी, 20 कोटी हे व्याजी असते. आणि हे सगळेच्या सगळे जवाहरला देणार. म्हणजे जवाहरच्या माध्यमातून तोडणी वाहतूक वगैरे जे काही इतर देणी जवाहरची राहिलेली आहे, जवाहर श्रीराम जवाहरची राहिली ते देण्यासाठी लागणार आहे. आणि उर्वरित रक्कम त्यांची 29-30 नंतर समान 5 हप्त्यांनी दिली जाणार. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, 29-30 नंतर उर्वरित जी काही 43-45 कोटी असेल समान हप्त्याने, 8/75चा एक हप्ता बसतो, समान हप्त्याने त्यांना 29-30 नंतर 5 वर्ष देण्यात येणार. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये जवाहरला फार मोठा तोटा सहन करावाच लागलेला आहे आणि ते जात असल्यामुळं त्याला पर्याय नाही आणि त्यांना मान्य केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं असं काही नाही की जवाहरला काही आम्ही काही फार फेवर करतोय, अजिबात नाही. ते करारामध्येच ते समाप्त करून पुढं जात असल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी तोटा सहन करूनच त्या ठिकाणी पुढं जावं लागणार आहे. त्यामध्ये तुमचे 8 कोटी कॉम्पन्सेशन त्यांना द्यावं लागणार आहे. ती येण्या देण्यामध्येच ते वजा होणार आहे. ते काय येण्या देण्यातच वजा करणार आहेत. ते काय 8 कोटी आणून तुम्हाला देणार नाही, त्यांच्या येण्या देण्यामध्येच वजा होणार. त्यामुळं आता जर विचार केला तर नवीन आपण जर समजा श्री दत्तबरोबर गेलो तर फक्त 20 कोटी रुपये व्याजी त्या ठिकाणी आपल्याकडे डिपॉझिट असेल. अन्यथा कुठलंही कशाही प्रकारचं व्याजाचं त्या ठिकाणी कुठलंही डिपॉझिट नसेल. आणि ते सुद्धा 15 वर्षाच्या कालावधीमध्ये ते सुद्धा 0-0 होईल अशा प्रकारेच कॅश फ्लो त्या ठिकाणी लावला आहे. आणि त्यामुळंच जवाहरचं देणं 29-30 पासून 5 हप्त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे. हा असा सर्व विषय आहे. ह्याच्यामध्ये कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा चर्चा झाली आहे. परंतु जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत त्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. परंतु जी चर्चा झाली आहे त्याच्यामध्ये गाळप क्षमता जो वाढवून देईल त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी विचार निश्चितपणे होणार आहे. आज साखर कारखान्यांची सर्वच परिस्थिती एवढी अडचणीची आहे आणि ह्यांनी कुठला हा शोध लावला आहे की 100 रुपये आवाडे साहेब आणि आम्ही वाटून घेतो, हे माझ्या काही लक्षात येत नाही. अनेक साखर कारखान्यांची त्यांनी जाऊन परिस्थिती पाहावी आणि 200 रुपये अतिरिक्त हा दर देऊन जर राहत असतील आणि तेवढी जर त्यांची क्षमता असेल तर त्यांनी जे म्हटले आम्हाला चालवायला द्या, तुम्ही दाखवून द्या, कागदावरती दाखवून द्या की कसं काही केल्याने त्या ठिकाणी 200 रुपये आपल्याला अधिक राहतील. आम्ही त्यांना चालवायला काय, आम्ही सगळेच म्हणून सभासद म्हणून आम्ही पाय उतारू आणि लगेच त्यांना चालवायला. फक्त त्यांनी कागदावरती व्यवस्थितरित्या हिशोब दाखवायचा
आज साखरेचा असलेला भाव, एकंदरीत किती दिवस आपलं गाळप होणार आहे, किती आपल्या ऊसाचं गाळप होणार आहे, या सगळ्याचा विचार करून आजची प्रचलित भावाप्रमाणे त्या ठिकाणी जर विचार केला तर त्या ठिकाणी साखर कारखाना हा तोट्यात गेल्याशिवाय राहत नाही. आम्ही जो चालवायला द्यायचा विचार करतोय त्याच्या पाठीमागं म्हणजे उद्देशच आहे की आम्ही जर चालवायचं ठरवलं एक तर पैसे मिळत नाही आणि दरवर्षी तोटा सहन करण्याची आपली तेवढी क्षमता नाही. एखाद्या मोठ्या कारखान्याची असू शकते, आज तोट्यात असतील उद्या फायद्यात जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, गाळप क्षमता वाढवून मशिनरीमध्ये काही बदल करून त्या ठिकाणी त्यांची क्षमता आहे. आम्हाला त्या ठिकाणी पैसे गुंतवायचे मशिनरीत म्हटलं, काही मशिनरी जुना कारखाना आहे, काही मशिनरी बदलायची म्हटलं तरी त्या ठिकाणी कुठूनही कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. निकम वकिलांनी थोडंसं मला वाटतं स्वतःलाच नीट तपासायला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही या कारखान्यामध्ये आलो त्यावेळेला आम्ही आमचे पैसे टाकले होते. ह्या प्रत्येक आता त्यापैकी किती आज सभासद आहेत माहीत नाही, पण संचालक आहेत माहीत नाही, पण संचालकांनी प्रत्येकी 25 ते 35 लाख रुपये स्वतःच्या नावावर कर्ज काढून टाकलेले होते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी लवकर आम्ही त्यांना देऊ शकलो नाही. या व्यतिरिक्त अनेकांनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून डिपॉझिट दिलं होतं, अनेकांनी दिलं होतं. आमचे प्राथमिक शिक्षक होते, फर्टिलायझर एज्युकेशन सोसायटी होती, बँक होते, व्यापारी होते, अनेकांनी दिलं होतं. आम्ही ते 15 वर्षांनी 5 वर्षाचे व्याज लावूनच त्यांना परत दिले. म्हणजे ही परिस्थिती त्या ठिकाणी होते. त्यामुळं हा काही फार सोपा विषय आहे आणि त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी दाखवावं, इतर कारखान्यांची बॅलन्स शीट आणावी आणि अगदी चांगल्यातल्या चांगला ह्या परिसरातला चालणाऱ्या कारखान्याची बॅलन्स शीट आणून दाखवावं की त्या ठिकाणी 100 आणि 200 रुपये टनाला फायदा होतो, हे त्यांनी दाखवून द्यावं. अनेक कारखाने आपल्या तालुक्यात सुद्धा आहेत, त्यांची किती कर्ज आहे ते त्यांनी एकदा डिक्लेअर करावं. किती कोणाची किती कर्ज आहेत, कशा त्यांचा फायनान्स कॉस्ट किती आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं. म्हणजे एकदा समजेल या साखर उद्योगाचं एकंदर चित्र स्पष्ट होईल. त्या ठिकाणी शिवरूपराजे बँकेचे संचालक आहेत, तिथं त्यांना सगळी माहिती मिळते. इतर जे जिल्ह्यातले कारखाने आहेत त्यांची काय परिस्थिती आहे ही एकदा तर सर्वांना समजली मग लक्षात येईल की बोत्रे पाटलांकडे 21 कारखाने चालवायला का गेले आणि बाकीचे अजून का चाललेत. तुम्हालाही माहिती असेल कोणाचा कारखाना आता मागं राहिलाय. आता खात्रीशीर त्या ठिकाणी पुढचा असेल तरच आपण त्या ठिकाणी हे धाडस करतोय आणि ते सुद्धा बरंच त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडून नागरी मिन्नतवारी करून हे सगळं घडलेलं आहे. असं आजच्या घटकेला कुणीही कुणाचा कारखाना चालवायला तयार नाही, किंबहुना स्वतःसुद्धा चालवायला फारशी काही लोक कुणी तयार नाहीत, कारण तशी परिस्थितीच येऊन बसलेली. आम्ही चालवायला म्हटलं तर उद्या देणी राहणार आहे, कर्जाचं व्याज जाणारे देणी राहणार आहे, हे सगळं आमच्या लक्षात येते. हा साखर धंद्याला जर योग्य दिवस असते, योग्य जर दर असता तर ते सुद्धा करायला काही अडचण नव्हती. पण सरळ सरळ चित्र दिसते की तुम्ही किती काही केलं तरी तोटाच होतो आणि त्यामुळं जर तोटा झाला तर त्याचं नुकसान कोणाचं होणार आहे, ऊस घातलेल्या सभासदांचं होणार आहे, ऊस घातलेल्या ऊस उत्पादकाचं होणार आहे, कामगारांचं होणार आहे. होऊ नये अशी आमची भावना आहे. त्यामुळं योग्यरित्या जे कारखाने चालवत आहेत त्यांच्या माध्यमातून कारखाना चालून ह्या कारखान्याचं सहकारी तत्वावरचं अस्तित्व टिकवूनच हा कारखाना चालेल अशा प्रकारची भूमिका आहे. गेल्या 20 वर्षामध्ये सुद्धा हा कारखाना सहकारी तत्वावरच आपण चालवलेला आहे. या कारखान्याची त्या ठिकाणी गव्हाण बंद करायला आमचे अनेकदा दर मागण्यासाठी त्या ठिकाणी सभासद आलेले आहेत. त्यांनी क्रशिंगसुद्धा बंद केलेलं आहे. हे सहकार्य म्हणून शक्य झालं. खाजगीमध्ये आतच पाऊल नाही तर आत आपण येऊन देतोय आणि आतच येऊन त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी जवारच काय आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आहोत. फक्त सक्षमरित्या हा कारखाना चालावा एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हा घेतलेला निर्णय आहे. यातून किती कुणाला मिळणार हा अक्षरशः एक मूर्खपणाचा विषय आहे. जो चालवायला घेणार तोच कसा बसा घेतोय आणि त्यालाच किती राहणार आहे. काही वर्ष त्याने तोटेच सहन करावे लागणार. त्यांना परवडतं कसं हे सांगा. परवडणार कसं त्यांचं भांडवल त्यांना एकूण गेल्या 20 वर्षाचं तुम्ही आता जे विश्लेषण केलं किंवा आकडेवारी सांगितली त्याचा अर्थ एकच आहे की श्रीरामला किंवा श्रीरामच्या सभासदांना काय मिळालं तर 125 कोटीची विस्तार वाढ म्हणजे मशिनरीमध्ये गुंतवणूक झाली ती सगळी तुम्हाला मिळालेली आहे.
5,000 टनाचा कारखाना झाला. म्हणजे त्याच्यातले जवळपास 85 कोटी तुम्ही आतापर्यंत पेड केले. हो. राहिलेले 40-45 कोटी पेड करायचे ती सुद्धा दिनव्याधी 15 हो. वर्ष. म्हणजे ही अचिव्हमेंट आहे. हे त्याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला स्पर्धात्मक दर मिळत गेला ना. शेतकऱ्यांना दर मिळत नाही. आणि असं जर आज म्हटलं की आम्ही चालवतो, आज जर मी सभेमध्ये म्हटलं असतं की आम्ही चालवतो पण FRP पेक्षा रुपये देणार नाही, मान्य झालं असतं का? म्हणजे इथं बसलेल्यांनाच मान्य नाही तर ते पुढच्यांना कशाला मान्य करा. आणि ते चुकीचं नाहीये. FRP जो काही ह्या परिसरात स्पर्धात्मक दर निघेल तो द्यावाच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. तोटा हो फायदा हो बघत बसायचं नाही. स्पर्धात्मक दर दिला नाही तर ऊस त्या ठिकाणी येणार नाही. आपल्याला कारखानदारी चालवायची असेल तर 3 महिन्याचा सीझन चालणार नाही. किमान 125 दिवस कारखाना चालला तरच कुठंतरी ब्रेक इव्हन होतं, अन्यथा होऊ शकत नाही. त्यांच्याकडे सुद्धा कारखाने चालवणारी लोक आहेत, त्यांना चांगली माहिती आहे. त्यांना विचारा की 90 दिवसामध्ये तुम्हाला परवडलंय का? तुमचं जेवढं क्रशिंग झालंय त्याच्यावर तुम्हाला परवडलंय का? 200 रुपये कुणाला द्यायला शिल्लक राहत आहेत का? ते त्यांना विचारा. निकम वकिलांना विचारू दे त्यांना, किंवा 200 रुपये त्यांना तिथून मिळतात, तुम्हाला का मिळत नाही? एवढी काय अडचण येते? दर तिथे म्हणजे ऊसाची पेमेंट सुद्धा वेळेत नाही. निकम वकिलांनी अजून एक आरोप केला आहे की श्री दत्त इंडियामध्ये आपली भागीदारी असल्यामुळे श्री दत्त इंडियाला श्रीराम कारखाना चालवला. श्री दत्त इंडिया ROCला रजिस्टर्ड आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचे कोण भागीदार आहेत, कोण डायरेक्टर आहेत, त्याचा आणि आपला काडीचाही संबंध नाही. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून साखरवाडीचा कारखाना त्यांनी त्या ठिकाणी NCLTमधून घेतल्यापासून जवळपास आता 16,000 टनाचा केलेला आहे. इथेनॉलचा मोठा प्लांट केला आहे. आता दरच ते ठरवायला लागले, ऊसाचा दर ते ठरवतात, मग बाकीचे नंतर देतात. त्यांचा व्यवहार चांगल्या प्रकारचा आहे, लोकांना वेळेवर पैसे मिळत आहेत. त्यामुळं तसे जर सक्षम जर कोणी चालवणारा असेल तर त्याचा फायदा आपल्याही लोकांना होईल, एवढाच त्याच्या मागचा विचार आहे, ह्याच्यापेक्षा काही नाही. अहो, भागीदारी तत्वावर आज तुम्ही सहज आपलं काढा, शेअर मार्केटमध्ये जा आणि साखर कारखानदारीचे शेअर्स काढा, मग तुमच्या लक्षात येईल की किती परवडते. की 10 रुपयाचा शेअर कितीला असेल तेवढं काढा, मग लक्षात येईल तुम्हाला की किती मोठा फायदेशीर धंदा आहे. अहो, सोन्याचा अंड देणारी कोंबडी हा कधी होता? आम्ही कारखान्यात येण्याच्या पूर्वी असेल. आता ही सोन्याचा अंड देणारी कोंबडी नाही, हा आता तुम्हीच त्या बॉयलरमध्ये कधी जाताय, अशी परिस्थिती निर्माण झालेली ही आता हा उद्योग तयार झालेला आहे. श्रीरामचं कुठल्याही प्रकारचं बँकेचं कर्ज नाही. आता जे काही मशिनरीत वाढ केली, 5,000 टनाचा केला, त्यांनी जे पैसे घातले त्याचा घसारा देऊन ते पैसे त्यांना द्यावे लागणार आहे. आता हे आल्यानंतर हे जर ते पैसे त्यांच्याकडून घेऊन आम्ही त्यांना देणार असतो तर त्यांना द्यायचे, तर ते साधारण 15 वर्षाचा कालावधी लावला आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी 10,000 टनाचा केला तर त्याचे वेगळे त्या ठिकाणी गणित मांडली जातील. आणि 10,000 टनाचा जरी केला तरी 15 वर्षातच तो निलनिल होईल. अशा प्रकारचाच कॅश फ्लो, म्हणजे दोन्ही प्रकारचे कॅश फ्लो आपल्याकडे तयार आहे. पण आता 10,000 टनाची आपल्याला परवानगी अद्याप नाही. श्रीराम सहकारी साखर कारखानाकडे पाहत असताना आर्थिकदृष्ट्या कधीच बघितला नाही. पण आर्थिकदृष्ट्या पाहायला असता तर मला वाटतं 2001 मध्येच आम्ही ह्यामध्ये हातच घातला असता. एक भावनात्मकदृष्ट्या आम्ही ह्या कारखान्याकडे पाहतो. या श्रीमंत मालोजीराजे शिवाजीराजे यांनी या कारखान्याची निर्मिती केली आणि एकेकाळी श्रीरामचं वैभव होतंच तर होतंच, या संपूर्ण परिसरामध्ये वैभव होतंच. आणि हा कारखाना चालू राहायला पाहिजे एवढीच आमची प्रामाणिक भावना आहे. त्याच्यापासून काय फायदा होतो तोटा होतो हा कधीही विचार केलेला नाही. हा चालू राहायला पाहिजे याच्यापेक्षा दुसरी कुठली भावना नाही. आणि साखर उद्योगात ते म्हणतात त्याप्रमाणे एवढे जर पैसे होत असतील तर आम्ही चालून आम्ही ज्यादा नाही का काढणार? चालवायला कशाला? अडचणी आहेत म्हणून तर आपल्याला त्या पर्याय राहत नाही. तर पर्याय असता तर आम्हाला आनंद झाला असताना चालू. म्हणूनच त्यांना म्हणतोय की त्यांनी कागदावरती द्यावं की इथून आम्ही कर्ज काढू, अशा प्रकारे चालू, एवढं क्रशिंग करू. आता जर कागदावरती मी 10 लाखाचं क्रशिंग दाखवलं तर मला फायदा दाखवता येईल.
परंतु क्रशिंग होणार किती? आजच्या प्राप्त परिस्थितीत माझं पुढच्या सीझनचं क्रशिंग 4.5 लाख झालं तरी सुद्धा खूप झालं असं म्हणण्याची वेळ येणार, कारण तशा प्रकारची ऊसाची परिस्थिती. आणि 4.5 लाख क्रशिंग झालं, 5 लाख झालं, तुम्ही हिशोब काढून बघा त्याच्यामध्ये किती पैसे कारखान्याला शिल्लक राहतात, किती तोटा होतो, किती फायदा होतो, हे आपल्याला स्पष्ट दिसतं. काय त्यात म्हणजे वेगळं काय आहे अशातला काही भाग नाही. तो मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय ना, मी तसा शांत प्रवृत्तीचा माणूस आहे, परंतु ज्याप्रमाणे ते दिशाभूल करतात. आता शंभूराज देसाईंनी त्यांचं मांडलेलं मत आहे, ते काय निर्णय झाला नाही. निर्णय कोणी करायचा आहे? निर्णय 2 कारखाने किंवा चालवणारा आणि चालवायला देणारा यांच्यामधला निर्णय आहे. त्याच्याकरता शासनाने GR काढला आहे. त्या GR प्रमाणे तुम्ही द्या, GR प्रमाणे भाडं द्या, त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला भाडं देता येणार नाही. परंतु आपल्याला आपल्या कॅश फ्लो प्रमाणे कधी जास्ती भाडं घ्यावं लागतं, त्याशिवाय कॅश फ्लो बसत नाही, त्यांचं देणं कधीच कमी होणार नाही. त्यामुळं आपल्याला जास्ती भाडं देऊनच, आणि ह्या परिसरात थोडं जास्त भाडं मिळतं तर मिळतंच, आणि त्याच्यामध्ये कुठले पैसे शिल्लक राहून ते आता आम्ही कसे खाणार हा एक त्यांचा संशोधनाचा विषय, तो त्यांनी सोडून काढा. त्यांनी काय आव्हान दिलं, काय आव्हान देणार? त्यांनी कागदावर दाखवा ना की 4.5 क्रशिंग 5 लाख क्रशिंगनी फायदा होतो. नेहमी संजीवाचे सॉफ्टमध्ये उत्तर देतात, आज मात्र संजीवाचे आत्महत्येमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत होते. त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना तशाच प्रकारची उत्तरं द्यावी लागली. 200 रुपये हे कुठला कारखाना 200 रुपये टनाने दिलाय का तुम्ही माहिती काढून मला सांगा. 100 रुपयाने दिलाय, मागच्या वेळेला आपणही 100 दिला होता, त्यानंतर 110 झाला. 200 रुपयाने अशक्य आहे, आणि म्हणूनच त्यांनी शासनाने निर्णय घेतला की 100 आणि 200 आणि काय ते करण्यापेक्षा लमसम भाडं द्या. आणि तशा GR प्रमाणेच आता सगळे चालले. किती कारखाने चालवायला गेलेत? 21 तर एकटे आमचे बोत्रे पाटीलच चालवतात, त्याशिवाय आणखी कित्येक कारखाने आज त्या ठिकाणी चालवायला देण्याच्या मागे. डॉक्टर सुद्धा अनेकांना भेटली. आता कारखान्याची निवडणूक घ्यायचं आहे, परंतु आता जे आरोप होत आहेत विकासखंड बाजू विरोधाच्या माध्यमातून आली, तर ही येणारी निवडणूक डोळ्यासमोर घेऊन जायला असं वाटतं. 100% येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून